नांदेड कडकडीत पुकारलेला आहे. आपण तुम्हाला दाखवत नांदेड कशा प्रकारे बंद झाले. आतंकवादी हमल्याच्या विरोधात अखंड नांदेड बंद आहे. पूर्ण नांदेड बंद आहे. बघा आता हे मेडिकल, बघ हॉस्पिटल बंद आहे. नांदेड बंद कशा प्रकारे पुकारलेला आहे हा तुम्हाला मी मेन एरिया वर दाखवतो. दादा जय भीम. काय झाले दादा? म्हणा जय भीम. मार्केट आला मग आला हो आला. कडकडून बंद आहे. पूर्ण बंद केले भाऊ. इकडे घे, इकडे शिवाजीनगरला घे. मेन एरिया दाखव. बुद्ध जयंतीची तयारी आहे हे पण लक्षात ठेवा. नांदेड आज बंद आहे, 12 तारखेला नाही. पुणे मार्केट, खान हॉटेल, अनमोल हॉटेल, बार हॉटेल, डिजिटल इंडिया, मोबाईल शॉप सगळं बंद आहे. कडकडून बंद आहे. वा 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 वा. आतंकवादाच्या विरोधात नांदेडमधले मुसलमान समाजानं सुद्धा बंद पुकारलेला आहे. त्यांनी आवर्जून त्यांची दुकानं बंद ठेवलेली आहेत. हे बघा, काही सगळं मुस्लिम समाजाची दुकानं आहेत. काहीच नोटीस न देता त्यांनी सुद्धा बंद केलेलं आहे. नांदेडमध्ये एवढी कमी ट्रॅफिक कधीच नसते. हे बघा, हे पूर्ण बंद. पूर्ण नांदेड बंद म्हणजे बंद. हाक कोणी पण देव, पण आतंकवादाच्या विरोधात सगळं नांदेड एकजूट. कडकडून बंद आहे पूर्ण नांदेड. कडकडून. वाईन शॉप कुठं आहे? सगळे वाईन शॉप बंद. सगळं वाईन शॉप बंद. नांदेडचं सगळ्यात जास्त चालणारं वाईन शॉप ते पण बंद. वा वा वा. आनंद आहे. आतंकवादाच्या विरोधात पूर्ण नांदेड एकत्र आलेला आहे मित्रांनो. हे बघा, बल्लेवार फर्निचर कंप्लीट बंद. सर्वपक्षीय नांदेड बंद. त्याला जाहीर पाठिंबा सर्व समाजाच्या लोकांनी दिलेला आहे. सर्व समाजाच्या लोकांचं हार्दिक अभिनंदन. त्यांनी आज कडकडीत नांदेड बंद पुकारलेला आहे. पूर्णपणे पूर्ण नांदेड बंद आहे आज. आला शिवाजीनगरचा एरिया. आता तुम्हाला वजीराबाद एरिया दाखवतो. बेल मार्केट नांदेड शहरातून. हे पण कडकडून बंद असायलाच पाहिजे. नेहमी नक्कीच असेल. आपण पाहूया. वजीराबादच्या अलीकडचा हा आहे कला मंदिर एरिया. सगळं सांगतो. दुकानं बंद. हॉटेल आहे ते शटर ते चालूच राहील, पण बंद आहे ते पण. सर्वपक्षीय नांदेड बंदला जाहीर पाठिंबा. आमचा देखील पाठिंबा. सगळे शटर बंद आहेत. मोजके 2-3 आहेत ते. आता ते काळाची गरज आहे म्हणून ते चालू ठेवले त्या लोकांची गरज. पूर्ण बंद आहे. पूर्ण बंद. पोलीसवाले पण मात्र आपले कामं बजावताना बिचारे. महात्मा बसवेश्वर यांची जयंती कधी आहे? हे मेडिकल दवाखाने आहेत. हे पण मेडिकल आहे. सगळं बंद. सगळं जान्हवी मेडिकल चालू आहे बघा. हे दुकान बंद. सगळे दुकानं बंद. मग कुटुंब बंद. वा वा वा. बंदला चांगला प्रतिसाद मिळालेला आहे मित्रांनो. तुमच्याकडे गाडी आहे की भाऊ? आम्ही काय आठवत बसा. कुछ भी यायला का भाऊ? येणार झालो का? बँक पण बंद ठेवली यांनी तर. वा वा. श्रीराम टी हाऊस बंद. श्याम मेडिकल चालू. हे बघा, सर्वपक्षीय नांदेड बंदला जाहीर पाठिंबा. मेन वजीराबाद चौक, पूर्ण वजीराबाद बंद. थोडी स्पीड घे मग.
सगळं बंद आहे, सगळं बंद, हॉटेल बंद, सगळं बंद. हे बघा मंजू हॉटेल, सगळ्यात जुनं हॉटेल नांदेडचं, हे बंद. बंदला एकदम खतरनाक पाठिंबा भेटलेला आहे, छान प्रतिसाद आहे. आमच्या भारत देशाची शान, महाराष्ट्राची आन बान, आमचे छत्रपती शिवाजी महाराज यांचा स्टॅच्यू. मुघलांचा बाप छत्रपती शिवाजी महाराज. नांदेड बंद आहे, पण कलेक्टर साहेब कार्यरत आहेत. कलेक्टर साहेब बसलेले आहेत. आमरण उपोषण बंद करा की रे नालायकांनो. काही अपवाद बघत आरामखोरांना सोडलं. अखंड नांदेड बंद आहे, अखंड. बघा कधीच न बंद होणारी दुकानं आज बंद आहेत. आतंकवादाच्या विरोधात, आतंकवादाला विरोध केलेला आहे प्रत्येक भारतवासियांनी, आमच्या नांदेडकरवाल्यांनी. आज नांदेड जिल्हा बंद पडलेला आहे. नांदेड जिल्ह्याला अतिशय सुंदर प्रतिसाद. पूर्ण वजिराबाद खतरनाक बंद करून टाकले भाऊ. म्हणजे असं प्रत्येकानं स्वतःच्या खांद्यावर जिम्मेदारी घेऊन बंद केल्यासारखं केले नांदेड. चांगली गोष्ट आहे. भारत देश में रहना होगा, आतंकवाद के खिलाफ लड़ना होगा. मेन वजीराबाद, पूर्ण वजीराबाद बंद. हनुमानजीचं मंदिर, विजय बुक सेंटर बंद, हुर्न फॅशन हाऊस बंद, गाडी बंद. इकडं बघा, बापरे. त्याला म्हणतात कडकडीत बंद. कधी बघले का नांदेड असं? लॉकडाऊनमध्ये पण एवढं बंद कधी बघलो नाही मी. तर शटर अर्धे ठेवून चालूच होते दुकानं. फॅशन हब, चैतन्य हे कल्लाडाचे आहेत काय? पायस ज्वेलर्स बंद. भारत देशाचे नागरिक नाहीत हरामखोरं, बंद करा रे. किंग्स कलेक्शन बंद. सर्व काही बंद आहे मित्रांनो. नांदेडमध्ये बंदची हाक एकदम अशी खतरनाक प्रकारे पाळल्या गेलेली आहे. सगळं काही बंद. हे बघा पूर्ण बंद. बंद म्हणजे बंद. त्यांनी खोलले होते सकाळी, त्यांना वाटलं होतं की नांदेडमध्ये बंद पुकारला, काही वेळासाठी पुकारला असेल. नाही, 12 वाजून गेले, 1 वाजून गेला, आतापर्यंत बंद पुकारलेला आहे. अखंड पूर्ण दिवस आजचा बंद राहील, म्हणजे बंद राहील नांदेड. पूर्ण बंद, एकदम भयानक बंद. जे काही दुकानं, एमर्जन्सीचे दुकानं, मेडिकल किंवा पूजेचं सामान, या काही गोष्टी मिळवलं, बाकी सगळं काही बंद आहे. गोवर्धन मार्केट बंद. बंद म्हणजे बंद. बघा वजीराबादच्या मेन एरियामध्ये असं साईड पण बघा. तुम्हाला वाटत असेल एक साईड दाखवायला, एक साईड चालू असेल. नाही, उघडलं नांदेड म्हणतात. पोलीसवाल्यांचा कडेकोट बंदोबस्त. नांदेडचा कोर्ट एरिया आहे मित्रांनो. नांदेडच्या कोर्टाजवळ एवढा कमी गर्दी आम्ही आयुष्यात पहिल्यांदा पाहिलो. सगळं बंद, ज्यूस सेंटर बंद, सगळं काही बंद. पार्किंगला लावलेल्या गाड्या. राजा मूर्खांना वाटलं होतं की नांदेडात बंद राहणार नाही. ते घराच्या बाहेर निघाले होते. ते स्वतःच्या घरी जाताना परत त्यांच्या गाड्या आले घरी. चला निघा, नांदेड बंद आहे. मूर्खांना बंद म्हणजे बंद.
नांदेड जिल्हा भीमाचा किल्ला, नांदेड जिल्हा क्रांतीचा किल्ला. या भीम नांदेडवाल्यांना मानाचा जय भीम. आपण वजीराबाद करून गुरुद्वारा एरियाकडे जाऊन आलो मित्रांनो. गुरुद्वारा एरियाकडे आपण गेलो नाहीत, त्यांच्या मार्गावर होतो. तिकडं आपण काय जाऊ शकलो नाही. तिकडं पोलिसवाल्यांचा कडक बंदोबस्त असल्यामुळे. परंतु मित्रांकडून अशी माहिती मिळाली आहे की गुरुद्वारा एरिया पूर्णपणे बंद ठेवण्यात आलेला आहे. आपले सूत्रले ॲक्टिव्ह असतात. आपले डिग्री दोस्त सगळे. ट्रान्सपोर्ट बंद आहे मित्रांनो. पुराणा ट्रॅव्हल बंद आहे. सगळं काही बंद आहे. सगळं काही. नांदेडचा पावसाळ्यातला स्विमिंग पूल आहे मित्रांनो. तिथून आपण जात आहोत. इतकं पाणी भरते इथं. नांदेड कडकडीत बंद. अण्णाभाऊ साठे एरिया पूर्ण नांदेड बंद. हॉटेल बंद. सगळं बंद. काय दवाखाने आहेत. स्वामी विवेकानंद हॉस्पिटल, या दवाखाने आणि मेडिकल सोडलं तर बाकी पूर्ण बंद आहे. पूर्ण आहे बघा. मेडिकल आहे मित्रांनो. मेडिकल चालू असायलाच पाहिजे. ATMचे शटर आहेत. विद्यापीठ कॅन्सल बंद आज. भाग्यनगर बंद आहे. हे हॉस्पिटल आहे मित्रांनो. एपीजनचं पण कटिंगची दुकानं, क्लासेस, चहा,
तहानेनं मरून जातील सगळेजण खाली आतंकवादी. इतकी भारत देशाची ताकद आहे मित्रांनो. अभी मजा आएगा ना भिड़ो. एखादा हरामखोर अपवाद वगैरे आणि सगळे दुकानं छत्रपती डेंजर बंद झाले, खायच चालू नाही. कोणती साईड दाखवून तुम्हाला? दोन्ही साईड बंद आहे. दोन्ही जाताना पहा की येताना पहा. नांदेड बंद म्हणजे बंद. क्या बात आपले मालक येत असतात. आपले मालक मित्रांनो पूर्णपणे बंद म्हणजे बंद मित्रांनो. काही कोणतंच दुकान चालू नाही. कोणतंच दुकान, एकही दुकान चालू नाही. एखादा अपवाद वगैरेचं दुकान चालू असेल असं समजा की ते हरामखोर भारत देशाचा नागरिक नाही. मेडिकलवाल्यांना आपण काही म्हणू शकत नाही. तर बाकीच्यांनी कोणाला असं वेगळं सांगण्याची गरज पडलेली नाही आहे. भारत देशाचे नागरिक आहोत असं समजून प्रत्येकाने नांदेड बंदला हाक दिलेली आहे.